नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सलग तिसऱ्या दिवशी सुरू असताना मुंबईमध्ये काल दादर आणि चेंबूर परिसरामध्ये विद्यार्थी उत्स्फूर्तपणे एकत्र आले. पेपरफुटी प्रकरणाबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड संताप धुमसत होता. या विद्यार्थ्यांना कोण्या राजकीय पक्षाने जमवलं नव्हतं, ते स्वयंप्रेरणेने एकत्र झाले होते. त्यांच्या मनामध्ये पेपरफुटी प्रकरणाबद्दल प्रचंड संताप धुमसत होता. शिक्षण माफियाने देशाच्या शिक्षण क्षेत्राचं जे काही वाटोळं केलंय त्याचे चटके विद्यार्थी आणि पालकांना गेली अनेक दशकं बसतायत आणि सरकारने या संतापाची तात्काळ दखल घेण्याची गरज आहे. या सगळ्या घडामोडी दिल्ली आणि मुंबईमध्ये सुरू असताना खलिस्तानी दहशतवादी गुरु पतवंत सिंग पन्नू यांनी झूमद्वारे कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्यांना $1 मिलियन डोनेशन सुद्धा जाहीर केलेलं आहे. अर्थ स्पष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली जे आंदोलन दिल्लीमध्ये सुरू झालं ते आता हायजॅक करण्यासाठी देशातले अराजकवादी देशद्रोही यांनी विदेशी शक्तींची आता हातमिळवणी सुरू केलेली आहे. दादर परिसरामध्ये जे आंदोलक एकत्र आले होते, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि उबाटाचे आदित्य ठाकरे यांनी त्या आंदोलकांची गाठभेट घेतली, त्यांच्याबरोबर चर्चा केली. तरी सुद्धा आम्हाला ठामपणे वाटतंय की हे जे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी दूरपर्यंत संबंध नव्हता. त्यातले अनेक तर असे होते की ज्यांनी बहुधा पहिल्यांदा रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये या देशात शिक्षणाचं बाजारीकरण झालं, अनेक शिक्षण माफिया निर्माण झाले आणि गेल्या काही वर्षामध्ये हे शिक्षण माफिया इतके गडगंज झालेले आहेत की त्यांनी अब्जावधीची संपत्ती निर्माण केलेली आहे, मालमत्ता निर्माण केलेली आहे आणि यांना हात घालण्याचं धाडस देशातल्या एकही राजकीय पक्षांनी दाखवलेलं नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत ज्या पूर्वी घडल्या नव्हत्या. कदाचित या शिक्षण माफियांचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनाच करावं लागेल. देशातल्या शाळा कॉलेजांमध्ये एकतर शिक्षकांची संख्या अपुरी, त्यात जे शिक्षक शिकवतात त्याच्यामध्ये बराच भरणा कंत्राटी शिक्षकांचा. कंत्राटी शिक्षकांना मुठभर पगार मिळतो, त्यामुळे क्लासमध्ये शिकवणं हा त्यांच्यासाठी जोडधंदा असतो, त्यांच्यासाठी गरज असते. शाळा कॉलेजामध्ये शिक्षणाचा जो दर्जा असतो तो अत्यंत भिकार, अत्यंत खालावलेला. मुठभर अशी शाळा कॉलेज आहे जिथे चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळतं, बाकीच्या ठिकाणी आनंद आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा क्लासशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे क्लासचा हा जो धंदा आहे तो आता अब्जावधीच्या घरात गेलेला आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हा शौक बनलेला आहे, अशी गोष्ट जी त्यांना परवडत नाहीये. शिक्षण माफियांचं साम्राज्य देशभरामध्ये अक्षरशः वाळवीसारखं पसरलेलं आहे. त्याची पाळंमुळं अत्यंत खोल पसरलेली आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षांचे जे पेपर आहेत ते छापण्याआधी या शिक्षण माफियांच्या हाती जातात, त्याची बोली लावली जाते आणि त्याच्यानंतर देशातल्या गडगंज लोकांना घाऊक प्रमाणामध्ये या पेपरची विक्री केली जाते. शिक्षणाचा हा जो धंदा आहे, शिक्षण माफियांची निर्मिती जी आहे ती काही भाजपने केलेली नाहीये. हे सगळं झालंय काँग्रेसच्या राज्यामध्ये. काँग्रेसच्या राजवटीने या शिक्षण माफियांना जन्म दिला आणि त्यांना पोषण्याचं आणि मोठं करण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. पेपरफुटीचं निमित्त करून अभिजित दिपकेच्या कॉक्रोच पार्टीने दिल्लीमध्ये आंदोलनाचा घाट घातला. परंतु पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की हा अभिजित दिपके सुपारीबाज आहे. कारण कधी काळी हा आम आदमी पार्टीचं काम करत होता, अरविंद केजरीवाल यांचा अत्यंत खास होता, पिट्टू होता. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी हा मोहरा पुढे करून हे आंदोलन रेटण्याचा प्रयत्न केलाय असा आमचा दावा होता. माझ्यासारख्या अनेक लोकांचा दावा होता. हा दावा खोटा आहे हे सिद्ध करण्याची सुवर्ण संधी आता अभिजित दिपके याला मिळालेली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता आहे, भगवंत मान मुख्यमंत्री आहेत. पंजाबच्या फरीदकोटमध्ये बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स आहे आणि इथे फार्मसीच्या 450 पोस्टसाठी परीक्षा होती. 7,000 विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते आणि गेले अनेक महिने हे विद्यार्थी अत्यंत कठोर परिश्रम घेत होते. परंतु ऐनवेळी फार्मसीचा जो पेपर आहे तो फुटला आणि ज्यांच्या राज्यामध्ये हे घडलं त्या राज्याचे शिक्षण मंत्री हरजोत बन्स हे दिल्लीमध्ये येऊन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत. म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे होतं, त्यांनी आधी स्वतःचं तोंड काळं केलं पाहिजे होतं, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे होता. मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी माफी मागितली पाहिजे होती. त्यातलं काही झालं नाही. हा निर्लज्ज माणूस दिल्लीमध्ये आला आणि दिल्लीमध्ये या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची तो मागणी करत होता. बन्स यांनी तर राजीनामा दिला नाही. त्यामुळे आता अभिजित दिपकेने काय केलं पाहिजे, त्याच्या मंचावर आम आदमी पार्टीच्या नेत्यांना बंदी घातली पाहिजे. परंतु दिपके असं करणार नाही, कारण तो अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचा पिट्टू आहे. तो एक टूल किट आहे. तो दिल्ली दंगलीचा आरोपी उमर खालिद याचा कट्टर समर्थक आहे आणि देशामध्ये मुस्लिम पंतप्रधान व्हावा अशी मागणी करणारा आंदोलनजीवी आहे. देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे का, तर 100% आहे. सरकारने याच्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे का, 100% आहे. त्याच्यासाठी प्रचंड पैसा खर्च करण्याची सुद्धा गरज आहे आणि सरकारला यासाठी बाध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. परंतु हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी
केलेलं आंदोलन असलं पाहिजे. शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी केलेलं आंदोलन असलं पाहिजे. अन्यथा या विद्यार्थी आंदोलनाचा ताबा आंदोलनजीवी घेतील. ते आंदोलनजीवी जे उपद्रवी आहेत, अराजकवादी आहेत आणि त्यातले अनेक देशद्रोही आहेत आणि तसं घडताना दिसतंय. सिख फॉर जस्टिस या प्रतिबंधित संघटनेचा नेता गुरु पतवंत पन्नू, जो खलिस्तानवादी आहे, खलिस्तान समर्थक आहे, ISIच्या संपर्कात असतो, त्याने झूमद्वारे कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची चर्चा केली. आता हा दहशतवादी आहे हे कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांना माहित नाही का? अभिजित दिपके स्वतःला सुशिक्षित बनवतो, त्याच्यासोबत जी आहेत ते सुद्धा सगळे सुशिक्षित आहेत असं दिसतं तरी. तर ही मंडळी एका दहशतवाद्याबरोबर कशी काही चर्चा करू शकतात? आणि याच्यामध्ये तसं काही फार आश्चर्य नाहीये, कारण अभिजित दिपके स्वतः उमर खालिद याचा समर्थक आहे, जो तुकडे गँगचा सदस्य आहे. आणि त्याचे जे चालक मालक आहेत अरविंद केजरीवाल, ते स्वतः या खलिस्तानी दहशतवाद्यांबरोबर उठतात बसतात. अनेक खलिस्तान समर्थक आम आदमी पार्टीच्या संपर्कात असल्याची चर्चा जुनी आहे. जो गुरु पतवंत पन्नू आहे तो एकाच वेळी CIA आणि ISI या दोन गुप्तचर यंत्रणांसाठी काम करत असतो, सतत भारताच्या विरोधात भुंकत असतो. त्याचं मिशन जगजाहीर आहे. त्याला खलिस्तान बनवायचं आहे, म्हणजे पंजाबचा तुकडा तोडायचा आहे. त्याला स्वतंत्र काश्मीर हवं आहे. स्वतंत्र काश्मीरला त्याचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि हा काश्मीर पाकिस्तानच्या घशात गेला तर त्याला त्याची काही हरकत सुद्धा नाहीये. तर अशा व्यक्तीने कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांशी चर्चा केलेली आहे. आता ही चर्चा काय झाली आहे माहीत नाहीये, परंतु या चर्चेनंतर पन्नूने जो व्हिडिओ जारी केला त्याच्यामध्ये त्यांनी जी मतं व्यक्त केलेली आहेत ते अत्यंत जहाल अशा प्रकारची मतं आहेत, देशद्रोही अशा प्रकारची मतं आहेत. तो असं म्हणालाय की मोदी तर जाणारच आहेत, मोदींचं हे जे सरकार आहे ते उलटलं जाणारच आहे आणि त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाहीये. परंतु हे तात्पुरतं समाधान आहे, हे संपूर्ण समाधान नाहीये. संपूर्ण समाधान या पन्नूच्या दृष्टीने काय आहे? पन्नू असं म्हणाला की या देशाचं बाल्कनायझेशन झालं पाहिजे. बाल्कनायझेशन म्हणजे काय? त्याने हे पुढे स्पष्ट केलेलं आहे की या देशाचे छोटे छोटे तुकडे झाले पाहिजेत. तर ज्याला या देशाचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत अशा व्यक्तीबरोबर कॉक्रोच जनता पार्टीचे नेते चर्चा करतात. जो दहशतवादी आहे त्यांना ठाऊक आहे, जो भारत विरोधी आहे हे त्यांना ठाऊक आहे. त्या पन्नूशी हे कॉक्रोच जनता पार्टीचे नेते चर्चा करतात. आता ती चर्चा काय झाली हे सुद्धा आता कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांनी, अभिजित दिपकेने देशासमोर ठेवण्याची गरज आहे. आणि त्याने जर ठेवलं नाही तर पन्नू बरोबर चर्चा केल्याबद्दल देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी या दिपकेवर कारवाई करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली देशामध्ये एक आंदोलन तयार होतं आणि त्या आंदोलनाचे जे तथाकथित नेते आहेत ते एका दहशतवाद्याबरोबर चर्चा करतात. या दहशतवाद्याबरोबर त्यांची काय चर्चा झाली हे कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांनी देशाच्या जनतेच्या समोर ठेवलं पाहिजे. कदाचित ते ठेवणार नाहीत, कारण पन्नूने या चर्चेनंतर असंही जाहीर केलेलं आहे, या कॉक्रोच जनता पार्टीला $1 दशलक्ष मी देणगी देतोय. आता $1 दशलक्ष म्हणजे खूप मोठी रक्कम असते. पैशाने भल्याभल्यांची तोंड बंद होतात. कदाचित कॉक्रोच जनता पार्टीच्या तोंडात सुद्धा या पन्नूने डॉलरचा तोबारा भरलेला आहे आणि त्याच्यामुळे ही जी मंडळी आहेत, कदाचित पन्नू बोलला असे अनेक लोक असतील जे देशद्रोही आहेत, देशाच्या विरोधात काम करतात, ज्यांनी कॉक्रोच जनता पार्टीला आर्थिक पाठिंबा दिलेला आहे, परंतु त्याच्याबद्दल हे दिपके आणि कंपनी चर्चा करायला तयार नाहीयेत. विद्यार्थ्यांच्या नावाखाली आंदोलन सुरू झालं. पन्नू कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर चर्चा करतो, परंतु त्याच्यामध्ये चर्चा ना विद्यार्थ्यांची असते, ना शिक्षण पद्धतीची, ना शिक्षण पद्धतीमध्ये जे बदल अपेक्षित आहेत त्याची. कदाचित या पन्नूला फक्त ISI आणि CI ने प्रशिक्षित केल्यामुळे बाकी शिक्षणाशी त्याचा काडीचाही संबंध नाहीये. त्यामुळे त्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त त्याला काही ठाऊक नसल्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर त्याने तीच चर्चा केली असेल जे प्रशिक्षण त्याला ISI ने दिलं किंवा CI ने दिलं. या देशामध्ये जेव्हा जेव्हा आंदोलनाची ठिणगी पडते, एखादं असं आंदोलन ज्याची देशभरामध्ये जगभरामध्ये चर्चा होते, असं आंदोलन जेव्हा देशामध्ये सुरू होतं तेव्हा त्या आंदोलनामध्ये डावे आणि इस्लामी कट्टरवादी एकत्र आलेले दिसतात. 2020 मध्ये दिल्ली दंगा झाला, त्याच्या आधी 2019 मध्ये शाहीन बाग आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनामध्ये एक घोषणा प्रचंड लोकप्रिय ठरलेली. फैजची एक कविता आहे, जब अर्जे खुदा के काबे से सब बुत उखाड़े जाएंगे, बस नाम रहेगा अल्लाह का, जो गायब भी है हाजिर भी. ही जी कविता आहे, ही जी रचना आहे ती फैजची आहे, जो भारतात जन्मला आणि फाळणीच्या नंतर पाकिस्तानमध्ये पळून गेला. तर ही जी कविता आहे ती काश्मीरी दहशतवादी यासीन मलिक याची अत्यंत आवडती कविता. तो सध्या तिहार तुरुंगामध्ये आहे आणि अनेक प्रकरणामध्ये सजा भोगतोय. जब अर्जे खुदा के काबे से सब बुत उखाड़े जाएंगे, बस नाम रहेगा अल्लाह का. या ज्या ओळी आहेत त्याच्यामध्ये हिंदू विरोध ठासून भरलेला आहे. बुत उखाड़े जाएंगे म्हणजे काय? बुत म्हणजे मूर्ती. मूर्ती कुठे असते? मंदिरामध्ये. सगळ्या मंदिरांचा आम्ही नाश करू आणि नाव फक्त अल्लाचं राहील, असा संदेश या रचनेमध्ये दिला गेलेला आहे. आणि ही रचना डाव्यांची सुद्धा अत्यंत प्रिय आहे आणि इस्लामी कट्टरवाद्यांची सुद्धा अत्यंत प्रिय आहे. शाहीन बागमध्ये या ओळी ऐकू येण्याच्या पूर्वी
तुकडे गँगचं जेव्हा जेव्हा JNU मध्ये आंदोलन व्हायचं तेव्हा त्या आंदोलनामध्ये प्रत्येक वेळा बस नाम रहेगा अल्लाह का या वेळी तुम्ही ऐकले असतील. आणि याच वेळी पुन्हा एकदा ऐकू आल्या ज्या यासिन मलिकला प्रिय आहेत, ज्या तुकडे गँगला प्रिय आहेत, ज्या शाहीनबागच्या आंदोलनाच्या वेळी वारंवार ऐकू आल्या, त्या वेळी पुन्हा ऐकू आल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीमधल्या आंदोलनामध्ये अनेक वेळा ऐकू आल्या. आणि याच आंदोलनामध्ये तुम्हाला अनेक वक्त्यांची भाषणं ऐकायला मिळाली असतील, ज्या भाषणामध्ये ते वक्ते म्हणाले की 370 कलम पुनर्स्थापित करण्यात आलं पाहिजे. त्याच आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही हे ऐकलं असेल की मोदींना हटवण्याची गरज आहे, हे सरकार उघडून फेकण्याची गरज आहे. सगळ्यांचं जे सूत्र आहे आणि सगळ्यांचं जे सूत्रधार आहेत ते एकच आहेत. या देशामध्ये 2014 नंतर जी आंदोलनं झाली त्याच्यामागे याच दोन शक्ती होत्या, डावे आणि इस्लामी कट्टरवादी. मग ते अवॉर्ड वापसीचं आंदोलन असो, मग ते शाहीन बाग असो, मग ते शेतकरी आंदोलन असो किंवा सध्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. यांचं काम ठिणगी टाकणं असतं आणि त्या ठिणगीमध्ये तेल ओतण्याचं काम असतं किंवा त्या ठिणगीचा भडका उडवण्याचं काम असतं देशाच्या राजकीय पक्षांचं. आता या आंदोलनामध्ये समाजवादी पार्टीचे नेते उतरलेले आहेत. विद्यार्थ्यांचं आंदोलन त्याला समर्थन देत आहेत समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, त्यांच्या पत्नी डिंपल यादव आणि पक्षाचे अन्य नेते. उत्तर प्रदेश सरकारने कॉपी विरोधी कायदा केला होता आणि त्या कॉपी विरोधी कायद्याच्या विरोधात टीका केली होती मुलायम सिंग यादव यांनी. आणि अखिलेश यादव जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी पहिलं काम केलं, हा जो कॉपी विरोधी कायदा होता जो भाजपच्या सरकारने आणला होता तो मोडीत काढला. कॉपीचं जाहीरपणे समर्थन करण्याचा ज्यांचा खानदानी इतिहास आहे असे अखिलेश यादव विद्यार्थ्यांची कड घेताना दिसत आहेत, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, अशोक गेहलोत मुख्यमंत्री होते आणि या सरकारच्या काळामध्ये पेपर फुटीच्या सर्वाधिक घटना घडल्या. आणि त्या काळामध्ये अशोक गेहलोत यांना पाठीशी घालण्याचं काम करत होत्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी. आणि काँग्रेसचे दोन्ही वरिष्ठ नेते जे आता खूप तावातावाने धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात बोलतायत, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलतायत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. राज ठाकरे तेच राज ठाकरे आहेत ज्यांनी काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या बिहारी विद्यार्थ्यांना बडवण्याचं काम केलं होतं. म्हणजे त्यांनी बडवलं नव्हतं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी बडवलं होतं. आणि आजही राज ठाकरे त्या घटनेचं जबरदस्त समर्थन करताना दिसत आहेत. आता राज ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. 26 तारखेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष एकत्रितपणे या विद्यार्थ्यांसाठी मोर्चा सुद्धा काढणार आहेत. राज ठाकरेंनी फक्त एक गोष्ट स्पष्ट करण्याची गरज आहे, त्यांनी जो विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलाय तो फक्त महाराष्ट्रातल्या मराठी विद्यार्थ्यांना आहे की उत्तर भारतीय बिहारी जे महाराष्ट्रामध्ये गेली अनेक दशकं राहतात त्या विद्यार्थ्यांना सुद्धा राज ठाकरे यांचा पाठिंबा आहे. आणि हा पाठिंबा महाराष्ट्रापुरता आहे की महाराष्ट्राच्या बाहेर जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा हा पाठिंबा आहे. मनोज जरांगे हे आणखी एक नेते आहेत, नेतेच म्हटलं पाहिजे. अनेक महिने त्यांनी महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं होतं, तर त्यांनी सुद्धा या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. आता मनोज जरांगे यांनी हे आधी स्पष्ट केलं पाहिजे की विद्यार्थ्यांशी आणि शिक्षणाशी मुळात त्यांचा संबंध काय. शिक्षण क्षेत्रामध्ये खंडीभर समस्या आहेत, यातल्या अनेक समस्या अत्यंत उग्र आहेत, अत्यंत गंभीर आहेत. 2014 मध्ये नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले. तब्बल 12 वर्ष ते या देशाच्या सत्तेवर आहेत. या 12 वर्षाच्या काळामध्ये शिक्षणासंबंधित जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्यांनी ताकदीने प्रयत्न केलेले दिसतात. या देशामध्ये नीटची परीक्षा का घेतली जाते, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट घेतली जाते, त्याचं कारण असं आहे की जागा मर्यादित आहेत. मग त्या मेडिकलच्या असो किंवा अन्य अत्यंत मर्यादित जागा आणि इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी, त्यामुळे या नीटच्या परीक्षा घेतल्या जातात. जर जागांची संख्या वाढली, जेवढे इच्छुक विद्यार्थी तेवढ्या जागा, असं समीकरण जर या देशामध्ये निर्माण झालं तर या नीटच्या परीक्षांची गरजच उरणार नाही. नरेंद्र मोदी त्या दिशेने काम करताना दिसत आहेत. 2014 ते 2025 या काळामध्ये या देशामध्ये ज्या MBBSच्या सीट होत्या त्यांची संख्या 51,000हून 1,36,000 पेक्षा जास्त झाली. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त भर MBBSच्या सीट्समध्ये पडली. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सीट्समध्ये सुद्धा तेवढीच भर पडलेली आहे, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त. 2014 मध्ये हा जो आकडा होता तो 31,000च्या आसपास होता. 2024 पर्यंत हा जो आकडा आहे तो आता 85,000 पार गेलेला आहे. म्हणजे इथे सुद्धा दुपटीपेक्षा जास्त जागा वाढलेल्या आहेत. देशामध्ये ज्या IIT होत्या त्यांची संख्या 16वरून 23 झालेली आहे. या देशामध्ये जे IIM होते त्यांची संख्या 13वरून 20 पर्यंत झालेली आहे. म्हणजे काँग्रेसने त्यांच्या 6 दशकांच्या काळामध्ये जे काय करून दाखवलं ते नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे. म्हणजे काँग्रेसचं 6 दशकाचं काम, नरेंद्र मोदी यांचं 10 दशकाचं काम. मोदींचं काम काँग्रेसपेक्षा काकणभर जास्तच आहे. या आंदोलनाच्या बाबत बरेच लोक बोलत आहेत, परंतु काही असे लोक आहेत ज्यांचं मत अत्यंत गंभीरपणे ऐकलं पाहिजे. जुहोचे सिद्धर बेंबू यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टला टक्कर देणाऱ्या एका प्रॉडक्टचं साम्राज्य भारतामध्ये निर्माण केलं, जगभरामध्ये ते फैलावलं. सिद्धर बेंबू हे अत्यंत आदरणीय उद्योगपती आहेत जे देशाच्या विकासामध्ये भर घालत आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर त्यांनी अत्यंत कडवट शब्दामध्ये टीका केलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की देशाच्या विकासामध्ये मोडता घालण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन अराजकवादी आहे आणि अशा देशविघातक शक्तींना मोडून काढलं पाहिजे. अत्यंत जहाल शब्दामध्ये श्रीधर बेंबू व्यक्त झालेले आहेत. आता श्रीधर बेंबू हे काही राजकारणी नाहीये, त्यांना कोणती निवडणूक लढवायची नाहीये किंवा कोणाला जिंकून सुद्धा आणायचं नाहीये. श्रीधर बेंबू हे देशभक्त उद्योजक आहेत. या देशाच्या विकासामध्ये भर घालण्याचं काम करत आहेत. ते कदाचित तरुणांचा आदर्श ठरू शकतील, पण त्यांनी साम्राज्य निर्माण केलेलं आहे. अशी व्यक्ती ज्यांची कोणती व्यावसायिक किंवा औद्योगिक पार्श्वभूमी नाहीये, अशा व्यक्तीने या देशामध्ये एका साम्राज्याचा पाया घातलेला आहे. जे तरुण आहेत, जे सुशिक्षित आहेत, त्यांनी श्रीधर बेंबू यांच्यासारख्या लोकांचे आदर्श ठेवले पाहिजेत. ते देश घडवण्याचं काम करतात. देशाचे तुकडे तुकडे होतील अशी इच्छा बाळगणाऱ्यांची हातमिळवणी करणारे जे दिपकेसारखे लोक आहेत, त्यांच्यापासून दूर राहणं हे या देशाच्या आरोग्यासाठी आणि तरुणांच्या करिअरच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार सांगतायत, आज सुद्धा त्यांनी ट्विट केलंय की या देशातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या जीवनाशी कुणाला खेळू देणार नाहीये. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसची अनेक पापं आजवर निस्तरलेली आहेत. शिक्षण माफिया, शिक्षण सम्राट हे सुद्धा काँग्रेसचं पाप आहे आणि हे सुद्धा निस्तरण्याचं काम नरेंद्र मोदी यांना करावं लागेल. जर त्यांनी जो विद्यार्थ्यांना शब्द दिलाय की तुमच्या आयुष्याशी कुणाला खेळू देणार नाहीये, त्याच्याबद्दल गंभीर असतील तर, आणि माझा विश्वास आहे की नरेंद्र मोदी हे काम करून दाखवतील. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन हर्ष वेंगणकर, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना, तुमचे विचार व्यक्त करा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.